श्रीराम समर्थ. आजचं प्रतीक आपल्याला बघायचंय ते म्हणजे तोरणदारी अंब्याचे, मंगल होवो साऱ्यांचे. तोरणदारी अंब्याचे, मंगल होवो साऱ्यांचे. अहो, गुढीपाडव्याला आपण पहिलं नववर्षाच्या दिनाचं स्वागत करताना हे आपण तोरण बांधत असतो ते आंब्याचं. मी तोरण कशासाठी बांधतात तर प्रसन्न, पवित्र, आनंददायी, मंगलदायी वातावरण आणि सात्विकतेचं वातावरण व्हावं म्हणून हे आपण तोरण बांधतो. अहो, हिंदू घराची खूणच आहे की दारामध्ये तुळशी वृंदावन आणि घराला तोरण. दारावर तोरण लावतात ते आंब्याचं, कारण आंबा हा सर्व गुण संपन्न आहे. त्याशिवाय विविध फुलांनी नटलेलं तोरण असो किंवा मणी टिकल्यांपासून तयार केलेलं तोरण असो. अहो, लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये जर आपण दिवाळीतल्या पाडव्याला जर आपण गेलो, लक्ष्मीपूजनाच्या वेळी गेलो तर प्रत्येक दुकानांवरती वेगवेगळ्या तऱ्हेची तोरणं ही आपल्याला लावलेली दिसतात. म्हणजे कलाकारांची कल्पकता सुद्धा ह्या तोरणामधून दिसून येते. असं हे तोरण प्रवेशद्वाराची शोभा तर वाढवतेच, पण येणाऱ्या अतिथीचं स्वागतही करते. अहो, रावणवधानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र हे अयोध्येमध्ये आले तेव्हा गुढ्या तोरणे उभारूनच त्यांचं स्वागत केलं. मग आपली मनोकामना जर पूर्ण व्हायला हवी असेल तर काही जण देवळामध्ये 5 नारळांचं तोरण बांधतात. अहो, शिवरायांनी सुद्धा स्वराज्याचं तोरण बांधलं. ते कसं तर तोरणागड जिंकून स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. असं हे तोरण आपल्याला नेहमी प्रसन्नता देते. आज आपले जे जवान आहेत ते सुद्धा आपल्या ह्या मातृभूमीसाठी आपल्या जीवनाचं एक एक फूल ह्या तोरणासाठी, स्वातंत्र्याच्या तोरणासाठी खर्ची करत आहे. मग हे तोरण टवटवीत ठेवायची जबाबदारी कोणाची आहे तर तुमची, माझी, सर्वांची आहे. म्हणून जागरूक आणि विवेकपूर्ण वर्तणुकीने आपण ती जबाबदारी पार पाडूया आणि या भारत मातेचे जे जवान